पाटील कोपरोली यांच्या माध्यमातून सामनावीराच्या ट्रॉफ्या साई रक्षा ट्रान्सपोर्टरचे ओनर आमचे संतोष शेठ पाटील आणि पंचायत समितीचे सदस्य त्यांचेच बंधू भूपेंद्रबाई पाटील यांच्या माध्यमातून देण्यात आले आहेत। स्पोर्ट्स ड्रिंक अर्थातच एनर्जी ड्रिंक आम्हाला दिली ती म्हणजेच हरेश पाटील यांच्या वतीनं, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अंकुश पाटील यांच्या वतीनं, फलंदाज गोलंदाज आम्हाला सुरेश पाटील साहेबांच्या वतीनं सायकल देखील देण्यात आले आहेत। या सर्व दानशूर दात्यांचं आम्ही पुन्हा एकदा आमदार चषकाच्या माध्यमातून 12-12 किंग रोशन शेठ पाटील यांच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि मिनेश पाटील पॅकर चिंचवली संघाचे आलेत तर मिनेश साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपलंही सहर्ष स्वागत। आणि जाऊया कॉम बॉक्समध्ये, लढत आहे चिंचवली विरुद्ध सुकापूर या दोन संघांमध्ये। 11 स्टार सुकापूर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि चिंचवली संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये कैलास डुकरे आणि नॉन स्ट्राईकचा फलंदाज रोहित पाटील ही जोडी मैदानामध्ये। क्रिकेटची अनेक मैदानं गाजवणारा कैलास डुकरे याला आपण खेळताना पाहतोय। अनेक अर्धशतके खेळली ज्या खेळाडूच्या नावावरती तो खेळाडू पहिला चेंडू खेळेल, सरळ बॅटने चेंडू खेळतोय, शॉर्ट लॉंग ऑफला चेंडू अडवला जाईल, तेवढी चांगली फेकी, एक धाव पूर्ण, एका धावेने संघाचा अकाउंट ओपन होईल। कैलास डुकरेची वैयक्तिक धावसंख्या पाहिली 5 षटकांचा हा सामना मैदानावरती पाहायला मिळेल। नौका खेळाडू देखील त्याला साथ देईल। रोहित पाटील जी चांगली कामगिरी आपण 50 गाव प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूंनी सुरेख खेळ करत असताना आपण पाहिला होता। त्यानंतर सुकापूर संघ म्हटला की नितेश केणी सारखा एक आक्रमक खेळाडू ज्याची चांगली फलंदाजी आपण 50 गाव प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये पाहिली होती। आणि या गोलंदाज पाहतोय एक युवा तेज तरार गोलंदाज पाहायला मिळतोय केतन पाटील। अनुभव चांगला असेल या खेळाडूकडं आणि संपूर्ण विचार केला तर एक 11 स्टार प्रत्येक गावातून 11 निवडक खेळाडू निवडून हा संघ जमवलाय, ज्यामध्ये चंद्रकांत पोळपेटा असतील, चांगलं योगदान ज्यांचं या संघाला लाभलं गेलंय, चांगलं मार्गदर्शन लाभलं गेलंय आणि त्यानंतर अनेक स्पर्धेमध्ये या हंगामामध्ये हा संघ आपण खेळताना पाहिलाय। रोहित पाटीलसाठी हा चेंडू ऑफस्टिकवरती चेंडू फेकी गेली आहे, चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली। पहिल्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतर दुसरा चेंडू डॉट फेकला जातोय, निर्धाव चेंडूची सांगता होते। 5 षटकांचा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल। गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये आकाश पाटील कोपरोली एक चांगलं नेहमीच ज्यांचं योगदान आपल्याला पाहायला मिळालं। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज, या षटकातील पुढला चेंडू फेकण्यासाठी सज्ज असणार आहे। अतिशय चांगली कामगिरी आपण ज्यांची पाहिली। ऑफस्टिकवरती चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल निर्धाव। फलंदाजाचा विचार केला, इष्टिकेचा विचार केला तर आदरणीय व्यक्तिमत्व साई स्टार क्रिकेट संघाचे खंबे समर्थक म्हणून ज्यांची ओळख आहे, सार्थक एंटरप्राइजेसचे ओनर आदरणीय चांगदेवदादा पाटील वेईगर यांचं या ठिकाणी आगमन झालंय। चांगदेवदादा पाटील यांना देखील विनंती असेल आपण या व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण त्यांचा खुटारी संघ शेवटच्या चेंडूवरती सामना जिंकलाय। पहिले 3 चेंडू चांगल्या प्रकारे फेकी केले गेले केतन पाटीलनं। पहिले एक धावफलकावरती आपण पाहिली, रोहित पाटील थोडासा खराब फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी। मोठा फटका मिड विकेटला, चेंडू बराच वेळ हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचेल का? तत्पूर्वी संधी होती 2 धावा घेण्याची, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती। या 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती। पंचांच्या भूमिकेमध्ये 2 पंच मैदानावरती आपण पाहतोय, नितीन पाटील कोपरोली आणि मच्छिंद्र रोडपालकर नेरेपाडा। नेहमीच ज्यावेळी कोपरोली गावामध्ये स्पर्धा असते त्या ठिकाणी त्याचं मोलाचं योगदान लाभत असतंय आणि पंचांच्या भूमिकेमध्ये देखील चांगलं योगदान मच्छिंद्र याचं आपण पाहतोय। सुरेख फटका, डीप लॉंग ऑनला चेंडू येतोय, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात। एक धाव पूर्ण, दुसरीसाठी 2 फलंदाज वेगाने सरसावतील आणि 2 धावा पूर्ण, 2 धावांनी संघ जाऊन पोहोचलाय 5 या आकड्यावरती। पहिले षटक मार्गस्थ असताना 5 धावा, 5 चेंडूमध्ये 5 धावा जमवल्या गेल्यात। पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या धावा जमवायच्या होत्या त्या जमवता आल्या नाही, पण शेवटचा चेंडू अद्याप शिल्लक आहे। या चेंडूवरती किमान चौकार किंवा षटकारची अपेक्षा करीत असेल या ठिकाणी फलंदाजी करणारा चिंचवली संघ, कारण जाणतोय धावा किमान 50 ते 60 जमवाव्या लागतील, कारण मिडल ऑर्डरमध्ये देखील चांगली फलंदाजी आपण या संघाच्या अनेक स्पर्धेमध्ये पाहिले। आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न,
एक धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. पंच इशारा करतील लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आणि पहिल्या षटकाचा खेळ होईल समाप्त. 6 धावा धावफलकावरती. ही चांगली गोलंदाजी पाहायला मिळते 11 स्टार सुकापूर संघाची. 11 स्टार सुकापूर संघ मैदानावरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळेल 11 खेळाडू आपण जर पाहिले तर एक चांगलं मिश्रण या संघामध्ये पाहायला मिळतील. तेवढी चांगली फलंदाजी चिंचवली संघाकडून कैलास डुकरेवरती संपूर्ण जबाबदारी असेल आणि त्या जबाबदारीनं कशा प्रकारे कामगिरी करेल याकडे सर्वांच्या नजरा असतील. की मिडल ऑर्डरमध्ये देखील आक्रमकता खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ आहे. अनेक स्पर्धेमध्ये मोठमोठे विक्रम या संघाच्या नावावरती आपण पाहिलेत. परंतु आजच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे रणनीती करेल संघाचा मास्टरमाइंड संघनायक कैलास डुकरे याच्यावरती संपूर्ण जबाबदारी असेल. कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि येणाऱ्या 24 चेंडूमध्ये किमान 50 ते 45 धावा जमवण्याचा प्रयत्न करावा लागेल या संघाला. नितेश केणी गोलंदाजी मार्कवर आलाय. पहिल्या षटकामध्ये 6 धावा. या षटकामध्ये नितेश केणीच्या किती धावा खर्च करेल पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानामध्ये पाहायला मिळेल. रोहित पाटील खेळण्यासाठी सज्ज असणारे रोहित पाटीलचा विचार केला ज्याने 5 चेंडूचा सामना केलाय आणि 4 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. कैलास डुकरेंनी देखील चांगली फलंदाजी केली. 1 चेंडू सामना 1 धाव आपल्या संघासाठी जमवली गेली आहे. सूर्य एक फटका डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती. अख्खा जर आपण पाहिलं सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केले गेले. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते सुकापूर संघाची आणि या ठिकाणी पूर्णपणे रोखून ठेवण्यामध्ये यश आलंय या गोलंदाजांना. मधू फलंदाज कैलास डुकरेला मोठे फटके खेळावे लागतील या सामन्यामध्ये. मोठा फटका बॅटच्या मधोमध चेंडू आला आणि शॉर्ट मिड विकेटला चेंडू अडवला जाईल. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचले. धावफलकाचा विचार केला तर 8 धावा धावफलकावर. आठ धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगली गोलंदाजी हत्या पाहतोय निकेश केनीचा. हा चेंडू सुरेख फटका. चेंडू जाईल डीप लॉंग ऑफच्या दिशेनं. 1 बाउन्स द रोप. सीमा पार चौकार. 4 धावा. पहिला चौकार पाहायला मिळतो या सत्रामधील. 4 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 12 या धावसंख्येवरती. सुरेख फटका ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आपण पाहिला तर थोडासा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने होता. डीप लॉंग ऑफचा एरिया पाहिला फलंदाजानं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं उत्तम उदाहरण या चेंडूवरती दाखवलं गेलंय. कारण रिंगण तोडून चेंडू तुम्हाला मारावा लागणार आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना जर तुम्ही सलामीला जात असता त्यावेळेस तुमच्याकडून खूप अपेक्षा असतात संघाला पाठीराख्यांना की तुम्ही सुरुवात चांगली करून देणे गरजेचं आहे. पण ज्या पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये सुरुवात धावसंख्या जर पाहिली चौकाराचा अपवाद सोडता फक्त 12 धावा जमवल्या गेल्यात. कारण चेंडू झालेत 10 चेंडूमध्ये तुमचा संघ 12 धावा जमवत असेल तर त्यानंतरच्या षटकामध्ये 5 सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक असतील सर्कलच्या बाहेर त्यावेळी मात्र तुमच्या जास्त धावा जमू शकणार नाही. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी येतोय. अप्रतिम झेल. फलंदाज बाद. फलंदाज बाद झाला रोहित पाटील. नौका खेळाडू मैदानामध्ये कुणाल शेलके ज्याची काल फलंदाजी आपण पाहिली. कोलवाडीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 31 धावांची गरज असताना 24 धावा या खेळाडूने जमवल्या होत्या. 7 धावाने परास्त. शेवटच्या चेंडूमध्ये 7 धावांची गरज असताना संघ परास्त झाला होता. चांगली कामगिरी आपण पाहिली आणि आज मात्र 1 डाऊनला या खेळाडूला प्रमोट करण्यात आले. कारण चांगली फलंदाजी कुणालची अनेक स्पर्धेमध्ये आपण पाहिलंय. यावेळेस मात्र संघाला गरज असणारे कैलास डुकरे देखील जाणतो हा सामना खूप महत्त्वाचा आहे. कारण पहिला सामना आहे. सुकापूर संघ देखील चांगली कामगिरी केली नितेशनं. एक वेगवान गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आहे. लेटकट करण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नाही. पंचांचा इशारा आलाय की 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 12 धावा धावफलकावरती. 1 फलंदाज माघारी आणि तिसऱ्या षटकामध्ये कशा येणाऱ्या 3 षटकामध्ये संदेश शेलके कशा प्रकारे कामगिरी केली जाईल याकडे सर्वांच्या नजरा असतील.
धावसंख्या जर पाहिली 12 6.00 सरासरी धावा जमवल्या गेल्यात 12. गोलंदाजी मार्कवर केतन पाटील दुसऱ्या टेक फेकण्यासाठी सज्ज असणारे. पहिल्या षटकामध्ये केतननं धावा खर्च केल्या होत्या 6. दुसऱ्या षटकामध्ये धावा खर्च केल्या नितेशनं 6. 2 षटकामध्ये 12 धावा. ही खराब सुरुवात, परंतु कैलास ढोकरे मैदानामध्ये जोपर्यंत असेल तोपर्यंत धावा जमवण्याचा धावा कशा जमवाव्या याचा पूर्णपणे अभ्यास असणारे करण कैलासला, आणि त्या धावा जमवून द्याव्या लागतील आपल्या संघासाठी. कारण संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे, त्याला कुणाल शिलकेट देखील साथ मिळणं गरजेचं आहे. केतन पाटील पुढले चेंडू फेकण्यासाठी सज्ज असेल. एक चांगली कामगिरी आपण या संघाच्या माध्यमातून अनेक वेळा पाहिली आहे. रनअपमध्ये थोडासा अडथळा निर्माण झाला गोलंदाजाचा. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. नेरेपेट गाव एंड करून गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल गोलंदाज केतन पाटील. 5 षटकांचा हा सामना. उद्या देखील या मैदानावरती आपल्या विभागामध्ये संघ पाहायला मिळतील. अतिशय चांगली स्पर्धा या ठिकाणी 7 दिवस रंगणारे क्रिकेटचं महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. मोठा फटका मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू झेल सुटतोय. खराब क्षेत्ररक्षण. या चेंडूवरती मिळाले 1 धाव. एका धावेने संघ धावून पोहोचला 13 या आकड्यावरती. ज्या दिशेने चेंडू खेळला होता त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील होता. अनिकेत हा क्षेत्ररक्षक होता आणि ते अनिकेतच्या हातामधून झेल सुटतोय आणि मिळालेलं जीवनदानाचं सोनं करावं लागेल कैलास ढोकरेला. मोठ्या धावा जमवाव्या लागतील आपल्या संघासाठी. केतन पाटीलचं कौतुक करावं लागेल. तर केतन पाटीलनं पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला 6. दुसऱ्या षटकामध्ये वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती धाव खर्च केली गेली 1. आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता, डॉट चेंडूची सांगता होईल. वेगवान चेंडू आपण पाहायला मिळाला. बैठक फटका मारण्याचा प्रयत्न केला होता कुणालनं, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. एक चांगली गोलंदाजी 11 स्टार सुकापूर संघ मैदानामध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 3 षटकामध्ये सुरेख कामगिरी. फुलटा चेंडू त्रिफलाची फलंदाज बाद दांडीगुल. ज्या फलंदाजावरती पूर्णपणे विश्वास दाखवला होता काल, ज्या फलंदाजानं सुरेख फलंदाजी केली होती, तो फलंदाज मैदानातून गोल्डन डक 0 धावसंख्येवरती माघारी परततोय. नौका खेळाडू मैदानामध्ये अक्षय शेलके हा खेळाडू पाहायला मिळेल. अक्षय पाटील हा खेळाडू पाहायला मिळेल. कारण 2 फलंदाज महत्त्वपूर्ण बाद झाल्यानंतर रोहित आणि कुणाल हे बाद झालेत. अक्षय पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. धावसंख्या जमवणं गरजेचं होतं, परंतु धावसंख्या जर पाहिली 13 आणि चेंडू पाहिले तर 15 चेंडूची तत्पूर्वी फेकी झाली आहे आणि त्या 15 चेंडूमध्ये 13 धावा जमवण्यामध्ये यश आलंय आणि फलंदाज देखील बाद झाले 2. हे खराब संकेत असतील चिंचवली संघासाठी. एका झेलची किंमत आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिली. खुटारी संघ सामना जिंकला. नागझरी संघाला परास्त व्हावं लागले. सुपर 12 मध्ये क्वालिफाय झाला असता संघ, परंतु नशिबाची साथ मिळालेली ती खुटारी संघाला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकला होता. ब्लॉक होलमध्ये चेंडू. 1 धाव पूर्ण केली जाईल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 4 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी कौतुक करावं लागेल. सुरेख कामगिरी आपण केतन पाटीलची पाहिली, ज्याने 4 चेंडू फेकी केले गेलेत. वैयक्तिक धावसंख्या जर पाहिली या षटकामध्ये त्याला सुरेख कामगिरी 2 धावा देत 1 महत्त्वपूर्ण सफलता मिळवली. म्हणजे एक अप्रतिम कामगिरी हे संघाची अद्यापपर्यंत आपण पाहिली. आणि नाणेफेक जिंकल्यानंतर एक चांगली गोलंदाजी आणि नाणेफेक जिंकण्याचा निर्णय कामी का योग्य घेतलाय आणि ते सार्थक कसं ठरवतात गोलंदाज याचं चित्र मैदानामध्ये दाखवत असताना. मोठा फटका. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूमध्ये पोहोचेल का? 1 धाव पूर्ण. दुसरी धावेसाठी 2 फलंदाज वेगाने सरसावतील. हे 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. 3रं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतील. एक महत्त्वपूर्ण भागीदारी करणं गरजेचे असेल. कैलास ढोकरेला जबाबदारीने खेळ करावी लागेल. कारण 13 चेंडूमध्ये जर किमान या संघानं 30 ते 35 धावा जमवल्या तर एक फायटिंग स्कोअर होऊ शकतो आणि ती क्षमता या फलंदाजामध्ये
आपल्या नाबाला साजेसाचा खेळ करावा लागेल. कैलास डुकरेची वैयक्तिक धावसंख्या आपण पाहिली. त्याने 4 चेंडू सामना केलाय, 5 धावांचं योगदान दिलंय आपल्या संघासाठी. तो येणारी फलंदाज देखील कशा प्रकारे कामगिरी करेल अक्षय पाटीलवरती जबाबदारीनं खेळ करण्याची असेल. परंतु कैलास डुकरे जोपर्यंत मैदानामध्ये झेल सोडलेला झेल आहे, आडव्या बॅटने चेंडू मारण्याचा प्रयत्न, पण त्याचा इशारा येतोय की 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 3 षटकामध्ये धावा लागल्या 16. नक्कीच आपण पाहतोय नेरे दिंद्रो विभागामधील एक नामांकित स्पर्धा साई स्टार क्रिकेट संघ विहीगर यांच्या वतीनं आयोजित रायगड जिल्हा परिषद चषक 12 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा आणि आपल्या विभागामधील ही पहिली स्पर्धा असेल ज्यामध्ये 32 संघांचा एकत्रित लॉट्स उडवण्यात येणार आहे. आज संध्याकाळी ठीक 8 वाजता हे 32 संघाचा एकत्रित लॉट्स आपल्याला साई प्रीतच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि ज्या संघाचा ज्या दिवशी सामना असेल त्याच दिवशी तुम्हाला सामना खेळावा लागणार आहे. कोणत्याही संघांना ॲडजस्ट केले जाणार नाही. धावसंख्या जर आपण पाहिली 16 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा खेळ समाप्त. येणाऱ्या 2 षटकामध्ये कामगिरी चांगली करावी लागेल. अक्षय पाटील या फलंदाजाला चांगली कामगिरी करावी लागेल. कैलास डुकरे या फलंदाजाला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज येतोय तन्मय मोरे. चला थोडं स्पीडअप करा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तन्मय मोरे. फुल टॉस चेंडू फेकलाय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये चेंडू जाईल. 1 बाउन्स द रोप. चेंडू सीमा पार चौकार. या 4 धाव्याने संघ जाऊन पोहोचतोय 20 या आकड्यावरती. बऱ्याच अवधीनंतर हा चौकार आपण पाहतोय अक्षय पाटीलच्या बॅटमधून. तन्मय मोरे एक डावखुरी हाताचा हा गोलंदाज. संघामध्ये जर आपण पाहिलं तर एक डावखुरी हाताचे गोलंदाज नेहमीच उजव्या हाताच्या फलंदाजांना रोखून ठेवत असतात. परंतु पहिला चेंडू फुलटॉस मिळाला आणि त्याचा फायदा उचलतोय अक्षय पाटील. जे धावांची गरज आहे चिंचवली संघाला त्या धावा जमवण्याचं कार्य या ठिकाणी अक्षय पाटीलच्या माध्यमातून करत असताना मोठा फटका पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. मिड विकेटला चेंडू जाईल. एक धाव पूर्ण. दुसरी धावेले 2 फलंदाज वेगाने सरसावतील. नकार दिलाय. दुसरी धाव होऊ शकली असती पण 2 फलंदाजामध्ये ताळमेल पाहायला मिळाल्याने कैलास डुकरेनं कॉलिंग केली होती. अक्षय पाटील त्या ठिकाणी सज्ज नव्हता आणि परिणाम पाहतो या चेंडूवरती मिळाल्या 2 धावा. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. 22 धावा धावफलकावर. अतिशय चांगला सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळेल. कारण आजचा दिवसा विचार केला 4 षटकामध्ये आपण धावसंख्या पाहिली परंतु 3 षटकामध्ये धावा या ठिकाणी जर पाहिल्या पहिल्या सामन्यामध्ये 33 धावा पाहिल्या होत्या ग्लो स्कोरिंग आणि त्यानंतर दुसरा सामना देखील आपण खूप चांगली धावसंख्या पाहिली होती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. क्षेत्र चेंडू खाली. फलंदाज बाद. प्रशांत म्हात्रे याने सुंदर झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय 3ऱ्या क्रमांकाचा अक्षय पाटील हा खेळाडू बाद झालाय. 9 खेळाडू मैदानामध्ये. संजय शेलके हा फलंदाज. कैलास आणि संजय शेलके ही जोडी मैदानामध्ये. धावसंख्या ती 22. 9 चेंडूचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रामधील आणि चांगली धावस गती उभारण्याचं कार्य या ठिकाणी करत असताना पाहायला मिळेल. एक धाव अतिशय महत्त्वाचे असेल आणि मोठे फटके खेळावे लागतील. जो जीवनदान मिळालं कैलास डुकरेला त्या जीवनदानाचा फायदा उचलावा लागेल. परंतु कैलास डुकरेच्या बॅटमधून मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला नाही. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न. सुरेख फटका. चेंडू जाईल मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण खराब. चेंडू जाईल सीमा पार. पंचांचा इशारा येईल की चौकार. 4 धावा.
4 धावाने संघ जाऊन पोहोचलाय 26 या आकड्यावरती. चेंडूला फक्त दिशा दिली आणि क्षेत्ररक्षणाने केलेली एक चूक आणि चुकीच्या धावा मोजल्या गेल्या 4. क्रिकेटचं समीकरण जर आपण पाहिलं, पकडा झेल जिंका खेळ, आणि या ठिकाणी झेल सोडलाय आणि त्याची किंमत मोजतोय 4 धावा. अनिकेतनं झेल सोडला, साधा सोपा झेल होता, परंतु धावा पाहायला मिळतील. दुसरा झेल सोडला गेलाय. ज्या ठिकाणी अनिकेतचा पहिला झेल सोडल्यानंतर कॉन्फिडन्स लेवल, आत्मविश्वास गमावलाय आणि 2 झेल सोडल्यानंतर थोडासा हताश असेल स्वतःवरती आणि संघातील संघनायक देखील नाराज असेल या खेळाडूच्या या कामगिरीवर. संजय पुढले चेंडू खेळण्यासाठी सज्ज. फुलटा चेंडू पाहायला मिळतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचाचा इशारा येईल की लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा असेल. एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 27 या आकड्यावर. 27 धावा धावफलकावर. 4थं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू शिल्लक. 4थ्या षटकामधील एक लो स्कोरिंगचा सामना मैदानामध्ये आपण पाहिला होता पहिला. त्यानंतर या सामन्यामध्ये धावा आता एक षटक बाकी आहे. जर विचार केला संदेश शेळके तर किमान 50 धावसंख्येमध्ये मजल मारावे लागेल चिंचवली संघाला. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र फेकण्यात आलंय. 4 षटकांचा खेळ होईल समाप्त आणि 4 षटकामध्ये धावा लागल्यात. 27 धावा, 3 फलंदाज माघारी. 27 धावा 24 चेंडूमध्ये जमवल्या गेल्यात. 2 चौकारांचा अपवाद वगळता एकी फलंदाज मैदानामध्ये चांगली कामगिरी करू शकला नाही. अक्षय आणि संजय हे 2 फलंदाज बॅटमधून आपण चौकार पाहिले आणि रोहितच्या बॅटमधून टोटल 3 चौकार म्हणजे 12 धावा वगळल्या 3 चेंडूमध्ये. तर विचार केला 21 चेंडूमध्ये धावा या संघाने फक्त जमवल्यात 15. खराब क्रिकेट, जेवढे तुम्ही डॉट चेंडू खेळला तेवढा संघ तुमचा दडपणामध्ये अडचणीमध्ये येईल आणि ते संघ तू कुठेतरी बॅकफुटला जाताना पाहायला मिळाला आहे तो चिंचवली संघ. कैलास डुकरेला मिळालेलं जीवनदानाचं सोनं करावं लागेल. स्लेवरच्या स्लॉगवरमध्ये 20 ते 25 धावा आपल्या संघासाठी जमवायला लागतील. गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज साहिल धरणेकर. साहिल धरणेकर गोलंदाजी मार्कवर आलाय. 5व्या क्रमांकाचा हा खेळाडू गोलंदाज 5 षटक हाताळण्यासाठी सज्ज असेल. आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण कामगिरी संजय शेळके याला करावी लागेल. एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलाय आणि त्यानंतर गोलंदाजी देखील चांगली करावी लागेल. बॅटची कडा, क्षेत्ररक्षक चेंडू खाली. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये झेल पकडण्यात आलाय. फलंदाज बाद संजय. आदेश पाटीलला सुरेख झेल पकडला गेलाय. संजय हा बाद होतोय. नौका खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती असेल मोरबे संघाचा संघनायक आपण टॉससाठी संपर्क साधा. मोरबे संघाचा संघनायक देवस संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित झालाय. मोरबे संघाच्या संघनायकाला विनंती असेल धीरज जांभळे गोलंदाज नौका खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळेल. शेवटच्या अंतिम षटकामध्ये किती धावा जमवल्या जातील. कैलास डुकरे देखील नाराज असेल. संघाची एकंदरीत कामगिरी पाहिली तर 2022 आणि 23 हंगाम या संघासाठी थोडंसं खराब चाललंय. परंतु हंगामातील सुरुवातीला खेळ चांगलं होणं अपेक्षित होतं, पण ते अपेक्षेप्रमाणे खेळ काही होत नाही या संघाचा आणि त्यामुळे कुठेतरी आत्मविश्वास गमावून या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळतोय. स्लोवर चेंडू, मोठा फटका. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. एक धाव पूर्ण. दुसरी धावेचा प्रयत्न केला जाईल का? नकार दिलाय कैलास डुकरेनं आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. शेवटचं षटक या ठिकाणी साहिल धरणेकर हा गोलंदाज पाहायला मिळालाय. धावसंख्या पाहिली 28. शेवटच्या अंतिम 4 चेंडूचा खेळ बाकी असेल. त्या येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके खेळावे लागतील कैलास डुकरेला. 40-45 धावा जमवणं गरजेचं असेल, परंतु तसे होऊन देईल का? साहिल धरणेकर सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मोठा फटका सरळ बॅटने खेळलाय. डीप लॉंग ऑफला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षण तयारी करता येणार. दुसरी धावेचा प्रयत्न सहज सोप्या रीतीने 2 धावा पूर्ण. 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. 30 धावा धावफलकावरती. 5वं षटक मार्गस्थ असताना 4.3 चेंडूंचा खेळ होईल समाप्त. पुढील लढत देखील आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे मोरबे आणि त्यांच्या विरुद्ध खेळलेला
देवत या दोन संघामध्ये सामना. मुरबे संघाच्या संघनायकाला विनंती असेल की टॉससाठी आपण संपर्क साधावा, कारण मुरबे संघाचा संघनायक देखील उपस्थित झाला आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. गोलंदाज साहिलचा फुल टॉस चेंडू, फायदा उचलू शकला नाही कैलास, आणि या चेंडूवरती मिळालेले एक धाव. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव, एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 31 या आकड्यावर. शेवटचे 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. संदेश चांगली गोलंदाजी केली आज सुकापूर संघानं, अतिशय चांगलं रोखून ठेवलंय चिंचवली संघाला. असं वाटलं होतं की प्रथम फलंदाजी करीत असताना 55 ते 60 धावसंख्येमध्ये मजल मारेल, परंतु तसे होऊन दिले नाही. चांगलं क्षेत्ररक्षण झाले, 2 झेल सोडले, परंतु चांगलं कमबॅक गोलंदाजानं केलंय. एकही गोलंदाजानं मोठा फटका पाहायला मिळाला नाही. षटकार या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही. जे पाहिले ते 3 चौकार आणि त्यानंतर मात्र सिंगल आणि डबल आणि डॉट चेंडूची फेकी केली. हा चेंडू चांगला फटका, क्षेत्ररक्षणासाठी तैनात, फलंदाज होईल बाद. फलंदाज नौका मैदानामध्ये पाहायला मिळेल. अंतिम चेंडूचा सामना करण्यासाठी जातोय प्रथमेश. फटका चांगला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद नव्हती आणि परिणाम पाहतोय या ठिकाणी फलंदाज बाद देखील झाला. धावकुरी आताचा हा खेळाडू केतन पाटील याने पकडलेला झेल आपण पाहिला, आणि त्यानंतर हा सत्रामधील शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. चांगली पंचांची भूमिका या सामन्यामध्ये आपण पाहतोय नितीन आणि मच्छिंद्र यांची. गोलंदाज अंतिम चेंडू फेकेल साहिल धरणेकर. हे सत्र झाल्यानंतर नाणेफेक देखील 2 संघामध्ये करण्यात येईल. शेवटच्या चेंडूवरती किती धावा मिळतील? मोठा फटका, बॅटच्या मधोमध चेंडूला फेकून दिलाय. काऊ कॉर्नर मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार, षटकारानं संघ जाऊन पोहोचलाय. धावफलक पुढे वेगाने नेण्याचं कार्य करत असताना 37 धावा धावफलकावर पहिले सत्र समाप्त होईल. 37 धावा धावफलकावर 38 धावांची गरज असणारे दुसऱ्या सत्रामध्ये 11 स्टार सुकापूर संघाला. आणि तत्पूर्वी आपण वळूया पुन्हा एकदा नाणेफेकीसाठी. धन्यवाद दीपक. आपण टॉस करून घेऊया. टायगर 11 देवत विचुंबे बेरोना स्पर्धेतील रनरअप संघ तुम्ही पाहता, आणि आरोही स्पोर्ट्स मोरबे या 2 संघांमध्ये ही लढत असेल. तर धनंजय बुवा मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करूया. तर पहिल्या फेरीतील शेवटची लढत असेल आमदार चषकाची, आणि टॉस जिंकलाय आदेश पांडव आरोही स्पोर्ट्स कॅप्टन मोरबे संघाचे. आदेश, टॉस जिंकलाय. एकंदरीत काल या स्पर्धेला सुरुवात झाली, डिफिकल्ट चेसिंग विकेट म्हणावी लागेल, परंतु टॉस जिंकल्यानंतर निर्णय काय घ्याल? प्रथम क्षेत्ररक्षण घेऊ. आणि आज तुम्ही या आमदार चषकामध्ये आलात, काल देखील यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेतला असाल. समोर टायगर 11 देवत संघ आहे, जो मयूर वाघमाऱ्याच्या अनुपस्थित आज खेळणार आहे. काय सांगशील समोरच्या संघाबद्दल? अतिशय चांगला संघ आहे. आता चांगल्या फॉर्ममध्ये सर्व यंग प्लेअर घेऊन खेळतात. चांगली मेहनत करतात, त्यामुळे त्यांचा यावर्षी फॉर्म पण चांगला आहे. त्याच्यामुळे त्यांना कमी धावसंख्येत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि यंदा ही स्पर्धा तुम्हाला 7 दिवस पाहायला मिळते, 2 बाईकसह ही स्पर्धा, आणि एक अर्णव मैदान सजलंय. काय सांगाल या स्पर्धेबद्दल? मैदान तर अतिशय सुंदर रोहित दरवर्षी करतो. दरवर्षी ही स्पर्धा 5 दिवसाची असते. 12 टीम आपल्या विभागात पहिल्यांदा त्यांनी करून दाखवलं होतं की पहिला चेंडू आय थिंक 8:47 ना, 8:47ला पहिला चेंडू या ठिकाणी पडायचा. यावर्षी त्यांनी कमिटीने एक वेगळा डिसिजन घेतला आणि 8 टीमांची स्पर्धा, 2 बाईक ठेवल्या आणि 6 दिवस. त्यामुळं स्पर्धा पण लवकर सुरू होते आणि वेळेवर संपते. म्हणजे 4-4:30ला ही स्पर्धा संपते. त्यामुळे अतिशय सुंदर आयोजन आहे. आणि रोहितचं आयोजन बोलल्यावर सुंदरच असतं नेहमी काहीतरी नवीन. यावर्षी 2 बाईक ठेवल्यात, त्याच्यामुळं चांगलं असतं. ही स्पर्धा खेळायला नक्कीच आवडतं. तर टॉस गमावलाय टायगर 11 देवत, बॅटिंग तुमच्या वाटेला आले. टॉस जिंकता तुम्ही जिंकला असता तर तुम्ही निर्णय कुठला घेतला असता? मी सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असता.
समोर आरोही स्पोर्ट्स मोरबे क्रिकेट संघ एक दुसऱ्या समोर जास्त काल आले नाही आहेत, परंतु आज मात्र लढतात. काय सांगाल? त्यांच्याविरुद्ध जास्त स्कोर मारण्याचा प्रयत्न करू. 50-60 पर्यंत जाऊ आम्ही. कारण या मैदानाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये चब्बल 4 मॅचेस ज्या धाबा चेस झाल्या नाही आहेत आणि इथे तुमच्या वाट्याला बॅटिंग देखील म्हणजेच तुम्हाला धाबा डिपेंड करायचे आहेत. एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर चांगलीच असते ही. 2 वर्ष अगोदर पण आम्ही इथे खेळलो होतो. 70 धावा नेवालीकरांनी मारल्या होत्या आम्हाला, पण आता आम्ही चांगला गेम खेळू. यंदाच्या सीझनमध्ये तुम्ही रनरअप ठरलेत भैरवनाथ चषक भैरवनाथ चषक विचुंबे या स्पर्धेमध्ये, आणि या कामगिरीबद्दल सर्वांनी तुमचं कौतुक केलं होतं. मयूरचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स राहिला, सागरची दर्जा गोलंदाजी राहिली. आज मात्र संघ कसा असेल? आज संघ तोच आहे, फक्त मयूर नाही आमच्यात, पण चांगला देण्याचा प्रयत्न करू. तर धन्यवाद. बेस्ट ऑफ लक. टायगर 11 देवत अर्थातच साईप्रीत लाईव्ह यांच्या गावातील हा संघ तुम्ही पाहताय, तो म्हणजेच प्रेम आणि चंदू वाघमारे यांच्या गावातील हा संघ. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. तर पहिल्या फेरीतील शेवटचा मॅच असेल, टॉस जिंकलाय तो म्हणजेच आरोही स्पोर्ट्स मोरबे टीमचे कॅप्टन आदेश यांच्या माध्यमातून टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलं ते टायगर 11 देवत टीमला. बघा त्या ब्लॅक स्क्रीन समोर पडद्यावरती जे प्रेक्षक बसलेत व्हाईट पडद्यावरती, तर त्यांना विनंती असेल कृपया हा तुम्हीच जरा प्लीज जरा उठा त्याच्यावरून, थोडंसं आपण साईडला व्हा. धन्यवाद. तो बिल्कुल धन्यवाद दीपक. सार्थक बियर शॉप के ओनर और महाराष्ट्र के सुप्रसिद्ध बैलगाड़ा मालक रोहिदास शेठ पोपेडा इनसे गुजारिश करते हैं आइए मंच पर, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. क्या ज़बरदस्त यहाँ पर गेंदबाजी का परफॉर्मेंस देखने को मिला और मेरे ख्याल से कम रनों में रोका और स्कोर कार्ड के ऊपर 5 ओवरों में सिर्फ रन लगे. टोटल 38 रनों का लक्ष्य है. इस मुकाबले को जीतने के लिए देखिए स्थानीय डीजे साउंड सर्विस के ऑपरेटर नितिन लंच करते हुए पूरी तरीके से अपना जो दोपहर का सत्र है कमाल की डीजे की सुमधुर संगीत, जिनके संगीत डीजे से आपने सुनी, तो 38 रनों का टारगेट है 30 गेंदों में. इन 30 गेंदों में किस तरीके की रन बना पाएंगे, जहां पर गेंदबाजी का सवाल था. 11 स्टार सुकापुर टीम लंबे अरसे के बाद उतरी है. जब तक सवाल था इनके जब पुराने जमाने के खिलाड़ी थे पंडरीनाथ मस्कर, चंद्रकांत सर पोपेटा, ऐसे दिग्गज खिलाड़ी थे उनके जो बिल्कुल काबिलियत दिखाते थे, लेकिन वही उम्मीद वही जज्बा उनके कदमों पर कदम रखते हुए सीनियर्स का आदर्श लेकर ये नई यंगस्टर यानी कि 11 स्टार सुकापुर आज मात्र आपको खेलते हुए नजर आ रही है. तो शो द गुड गेम एंड क्वालिटी क्रिकेट. दोनों टीमों को हम जरूर शुभकामना देना चाहेंगे. मैच होगा स्टार्ट. पहली गेंद प्रथमेश फेंकने के लिए तैयार. सामने बल्लेबाज आतिश पाटिल को पहली गेंद बिल्कुल यहां पर देखिए बैक टू द बॉलर के लिए और रन मात्र कोई नहीं है. डॉट बॉल की समाप्ति. जितने भी लो स्कोर के मुकाबले दीपक हो चुके हैं ना, उतने लो स्कोर के मुकाबले में अंततः मुकाबले बने हैं और यहां पर भी अथर्व 11 चिंचौली टीम को भी एक कमाल का गेंदबाजी का परफॉर्मेंस देना पड़ेगा. 38 का टारगेट है. डॉट बॉल के साथ प्रथमेश शिल्के ने शुरुआत की. यह भी शॉर्ट पिच लाइन की बॉल. शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास किया था जरूर, बल्ले और गेंद का ठीक से संपर्क हुआ नहीं और डॉट बॉल की यहां पर समाप्ति होती हुई. आतिश के द्वारा 2 लगातार गेंदें मिस हो चुकी है और प्रथमेश जैसे महानतम गेंदबाज के सामने अगर आपको बल्लेबाजी करना है तो निश्चित तौर पर गेंदों को सिलेक्ट करना, गेंदों को परखना बहुत जरूरी होगा, जो लगातार यहां पर तेज रफ्तार के साथ गिरफ्तार करते हुए. ये गेंद डांसिंग डाउन द विकेट. आगे आकर कदमों का बेहतरीन इस्तेमाल और इस गेंद को फेंक दिया लॉन्ग ऑफ के ऊपर से सीमा रेखा पार. 6 रन. ये कमाल का स्ट्रोक देखने को मिला, जहां पर देखिए कदमों का कितना बेहतरीन इस्तेमाल किया था. आगे आए फ्रंट फुट पर, क्या कमाल का स्ट्रोक खेला. जिस तरीके से इंडियन प्रीमियर लीग में ये शॉट्स हमें ज़्यादा से ज़्यादा देखने को मिलते हैं और ये उस तरीके का ये शॉट था इस बल्लेबाज ने. और खाता खोलते हुए आतिश पाटिल, साथी बल्लेबाज है नीतीश केनी, उनका साथ देते हुए जो नए धुंधरे विभाग प्रीमियर लीग की अगर चर्चा करेंगे
तो निश्चित तौर पर कप्तानी की थी सुकापुर टीम यानी कि चंदू सर पोपेटा इनकी टीम थी। तो ये आज कप्तानी करेंगे अपने ग्रामीण की 11 स्टार सुकापुर की, लेकिन आतिश के बल्ले से 2 डॉट गेंदे आने के बाद ये शानदार छक्का निकला और 6 रनों की मदद से बल्लेबाज आतिश ने अपना खाता खोला और 11 स्टार 11 सुकापुर टीम ने अपना भी खाता खोलती हुई 6 रन स्कोर कार्ड के ऊपर बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर लो स्कोर का मैच जरूर है। अभी भी 32 रनों की आवश्यकता है इस मुकाबले को जीतने के लिए। थोड़ा सा दबाव जरूर है अथर्व 11 चिंचोली टीम के ऊपर, जिस तरीके से ये प्रेशर डाला है पहले ही ओवर में छक्कों के साथ। प्रथमेश लेफ्ट आर्म ओवर द विकेट से तैयार, क्रॉस बैटेड और एक बड़ा शॉट जहां पर जल्दी पिक किया इस गेंद को और फेंक दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर से। अंपायर का इशारा आता हुआ ये 6 रन। धन्यवाद डीजे। 2 गेंदे डॉट, 2 गेंदों के ऊपर 2 छक्के, इसे कहते हैं हमला। विपक्ष टीम के खेमे में घुसकर और पूरी तरीके से यहां पर दबाव तंत्र डाला है। इस वक्त बात करेंगे गेंदबाज के ऊपर। तो ये नियम नहीं है कैलाश अंपायर, ये नियम नहीं है। रोहित पाटिल ने जानकारी पहले ही दिन से दी थी कि विकेट कीपर आपको 1 ओवर के बाद ही चेंज करना है। ये रूल्स इंटरनेशनल में भी नहीं है कि 6 में 6 छक्के मारे तो भी विकेट कीपर चेंज नहीं होते। तो रूल्स के हिसाब से आप भी एक विकेट कीपिंग नहीं चेंज कर सकते। ये गेंद अवे फ्रॉम द बॉडी, शरीर से थोड़ा सा दूर फेंकने की कोशिश जरूर की थी, लेकिन अच्छा कलेक्ट किया इस गेंद को। रनआउट का मौका शायद है, बनेगा। गुड फील्डिंग अपने ही यहां पर फॉलो थ्रू में, माफ कीजिएगा, खिलाड़ी थे मेरे ख्याल से वहां पर रोहित ने शानदार फील्डिंग की और जबरदस्त रनआउट के तौर पर झटका दिया। कप्तान नितेश को लौटना पड़ेगा, ये पहला करारा झटका 11 स्टार 11 सुकापुर टीम को। धन्यवाद डीजे। देखिए यहाँ पर आप विकेट कीपर तभी चेंज कर सकते हैं 1 ओवर समाप्त होने के बाद। कभी कभी होता है ग्रामीण में कि 1-2 छक्के मारने के बाद तुरंत दूसरा विकेट कीपर आता है गेंदबाज को समझाने के लिए, लेकिन रूल्स के हिसाब से वो इंटरनेशनल में जब छक्के धागे थे 6 तभी विकेट कीपर इंटरनेशनल में चेंज नहीं किए जाते, लेकिन यहाँ पर भी वो रूल्स बिल्कुल बरकरार रहेंगे। 1 ओवर में आप जरूर चेंज कर सकते हैं। अमित मात्रे नए बल्लेबाज, यहाँ पर देखिए कमबैक वाला विकेट था ये मेरे ख्याल से इस मुकाबले में, और ये विकेट लेते हुए रनआउट के तौर पर क्यों ना हो, लेकिन अथर्व 11 चिंचोली टीम को ये साझेदारी तोड़ना बहुत जरूरी था। 12 रन स्कोर कार्ड के ऊपर बने हैं, 38 का पीछा करना है। अभी भी जीत के लिए 26 रनों की महज जरूरत है इस मुकाबले में 11 स्टार सुकापुर टीम को। हमारे रोहिदास सेठ पोपेटा, पपन सेठ खुटले यानी कि संतोष सेठ एस के भाई यानी ग्राम पंचायत सदस्य संदीप भाई मस्कर, आपका भी हम स्वागत करते हैं, और चंद्रकांत सेठ चंद्रकांत सर पोपेटा, इनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। तो ओवर की हुई समाप्ति, पहला पावर प्ले हुआ समाप्त, 2 बड़े मैक्सिमम हिट आए, विकेट भी गिरी। 12 रन 1 ओवर के बाद 11 स्टार सुकापुर टीम। जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार, वो घड़ी आ गई। प्यार में हद से गुजर जाना है, मार देना है तुझको या मर जाना है। जिसका मुझे था इंतजार, जिसके लिए दिल था बेकरार। तो चलिए आने वाली 24 गेंदों में चाहिए 26 रनों की आवश्यकता इस मुकाबले को जीतने के लिए 11 स्टार सुकापुर टीम के लिए। 2 बड़े छक्के बल्लेबाज आतिश पाटिल के बल्ले से जरूर निकले हैं और अमित मात्रे उनको साथ देते हुए इन एट नंबर 3 तीसरे नंबर के पोजीशन पर बल्लेबाजी करने के लिए। चलिए 25 मिनट का समय है आपके पास, उस 25 मिनट में आपको ये इनिंग समाप्त करनी है बिल्कुल। अभी भी इसके बाद पहले राउंड का ये अंतिम मुकाबला टाइगर 11 देवत और उनके खिलाफ खेलेगी आरोही स्पोर्ट्स मोरबे के बीच में अगला मुकाबला खेला जाएगा। तो गेंदबाजी में परिवर्तन, गेंदबाजी के लिए गेंदबाज रोहित पाटिल तेज तर्रार गेंदबाजी के लिए बिल्कुल जाने जाते हैं। 24 गेंदों में चाहिए 26 रनों की आवश्यकता। पहली गेंद बल्ले का अंदरूनी किनारा लगा था, अच्छी फील्डिंग फर्स्ट स्लिप में कैलाश टुकरे के द्वारा,
कोई रन नहीं है, डॉट बॉल की समाप्ति। पिछला मुकाबला हाई वोल्टेज देखा, चैतन्येश्वर 11 खुटारी और जय अंबिका नागसरी के बीच में खेला गया। 2 गेंदों में 3 रनों की जरूरत थी। लॉन्ग ऑफ की तरफ कैच छोड़ा था और वो कैच छूटने के बाद गेंद बाउंड्री लाइन के बाहर गिरी, अंदर गिरती 2 रन आते, 1 में 1 रह सकता था संदेश, लेकिन कुदरत को ये मंजूर नहीं था। हवाई यात्रा करने का प्रयास, खुद गेंदबाज अपने फॉलो थ्रू में, कोई चूक नहीं है। ये विकेट बहुत ही निर्णायक होगी, बहुत ही महत्वपूर्ण होगी, क्योंकि जिस बल्लेबाज ने 2 छक्के लगातार भागे थे उसी बल्लेबाज को मात्र चलता बना दिया और लगता हुआ 11 स्टार सुकापुर टीम को ये दूसरा बड़ा झटका। धन्यवाद डीजे, बिल्कुल हमारे संजय रोडपालकर, नामा शेठ रोडपालकर के सुपुत्र, मैच का आनंद लेते हुए उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। लेकिन जिस तरीके से मैदान में अब नए बल्लेबाज आते हुए प्रशांत मात्रे, ये दोनों भाइयों की जोड़ी अब मैदान में, यानी कि एक तरफ होंगे मेरे ख्याल से अमित मात्रे और प्रशांत मात्रे, ये दोनों बंधुओं की जोड़ी मैदान में आती हुई क्या कर पाएंगे 11 स्टार सुकापुर टीम के लिए कमबैक। 2 गेंदों में कोई रन नहीं है, एक इंपॉर्टेंट विकेट गंवाया, यानी कि 2 सलामी बल्लेबाज थे, नितेश केनी और आतिश पाटिल मैदान से बाहर लौटे। अब जीत का समीकरण बताता हुआ 22 गेंदें बची है, 26 रनों की बिल्कुल आवश्यकता है। पिछली 4 गेंदों में कोई भी रन नहीं है, 2 विकेट गंवाए, एक है कप्तान नितेश केनी का, दूसरा है आतिश पाटिल का। राइट मोर द विकेट तैयार, हल्के हाथों से कट किया इस गेंद को, बैकफुट पॉइंट में फील्डर आते हुए प्रहलाद यानी कि एसपी और अनिकेत गेंद को उठाए, फील्ड करे, अच्छी फील्डिंग, तब तक 1 रन पूरा, 1 रनों की मदद से 11 स्टार सुकापुर टीम का स्कोर है, स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। 5वीं गेंद का इंतजार करना पड़ा, लगभग ये सिंगल। अब पिछली कुछ गेंदों की चर्चा करेंगे तो 4 गेंदें डॉट आई थी, 1 भी रन नहीं था और अंतिमतः 1 रन आता हुआ 1 रनों के साथ स्ट्राइक बदलेगी। अब स्ट्राइक एंड पर बल्लेबाज आएंगे अमित मात्रे। 2 भाई मैदान में खेलते हुए, रोहित ने 3 गेंदों में अभी तक 1 रन खर्च करते हुए सेकंड पावर पे मैदान में। हवा में गेंद है, उठाकर मारने की कोशिश, फील्डर मिड ऑफ में, गुड फील्डिंग, कमाल का कैच पकड़ा वहां पर 38 सर्कल में अभिषेक नन्नेकत का ये परिंदा जिन्होंने शानदार कैच पकड़ा और 11 स्टार सुकापुर टीम को लगता हुआ तीसरा झटका। आसान भी नहीं है लेकिन मुश्किल भी नहीं है, लेकिन अब थोड़ा सा मुश्किल बनाते हुए ये चिंचोली टीम के गेंदबाज सुकापुर टीम के सामने। ये बहुत बड़ा धोखा नहीं बल्कि झटका भी मिला है 11 स्टार सुकापुर टीम के लिए। तीसरा विकेट मैदान छोड़ता हुआ, रन संख्या है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 13 रन। अमित, आतिश, नितेश 3 टॉप ऑर्डर के बल्लेबाज लौटे हैं। प्रशांत मात्रे अब नए बल्लेबाज आते हुए, रोशन केनी ये 5वें नंबर के बल्लेबाज है। 20 गेंदें बची है, रन चाहिए मेरे ख्याल से 25 रनों की आवश्यकता। पहले ओवर में 12 बने थे, लेकिन उसके बाद बात करेंगे तो मेरे ख्याल से इस ओवर में 1 ही रन, 2 विकेट रोहित पाटिल के नाम पर। अंतिम 2 गेंदों का खेल बचा हुआ है इस पावर प्ले का। बढ़िया शॉट, दिमाग का इस्तेमाल, कहते हैं ताकत से बड़ी युक्ति होती है और ये दिमाग का इस्तेमाल करते हुए इस गेंद को फेंक दिया डीप लॉन्ग लेग सीमा रेखा की तरफ। 4 रन। लगा ले ताला, मैं झुकेगा नहीं साला। अरे ना समझा क्या? मुझे लगा ले ताला, मैं झुकेगा नहीं साला। बिल्कुल ताकत से ज्यादा दिमाग का इस्तेमाल करते हुए बढ़िया शॉट एक्चुअली यहाँ पर बल्लेबाज ने लॉन्ग लेग की तरफ 4 रन बटोरे। 4 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 17 रन और गेंदों के बीच में फासला 19 गेंदें, 21 की दूरी। इस बार भी वही प्रयास किया था, रिस्की रन लेने का प्रयास मना कर दिया। ये रन लेते तो रनआउट का शिकार जरूर हो सकता था, फिर भी अगर देखा जाएगा चिंचोली टीम के दृष्टिकोण से ये महत्वपूर्ण ओवर देखने को मिला। इस ओवर से रन आए सिर्फ 5 और इसी के साथ 2 पावर प्ले के ओवर थे वो समाप्त हो चुके हैं और कुल मिलाकर रन संख्या बनी है 3 विकेट के नुकसान के ऊपर 17 रन। टारगेट है टोटल 38 रनों का। अब जीतने के लिए 3 ओवर में चाहिए 21 रनों की आवश्यकता।
धन्यवाद डीजे। बिल्कुल आप देख सकते हैं दिनेश शेठ करमिलकर इस वक्त मैच का आनंद लेते हुए, जो चिंचोली टीम के खंडे समर्थक है, हमारे टीम मैनेजर बालाराम बुआ पाटिल, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। सेजल ट्रांसपोर्ट के ओनर सुनील शेठ शेल के, इनका भी स्वागत करेंगे। निसर्ग बिल्डर्स एंड डेवलपर्स के ओनर सन्माननीय रमेश शेठ पाटिल, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं, जो हमेशा दमदार योगदान चिंचोली टीम को देते हैं। तो चलिए 18 गेंदों में चाहिए 21 रनों की जरूरत। यहाँ से मुकाबला क्या बदलेगा? 2 ओवर पावर प्ले के समाप्त होने के बाद फील्डिंग अब हटाई दी गई है। 3 विकेटें जरूर शुरुआती गंवाई है सुकापुर टीम ने, लेकिन 18 में चाहिए 21 की आवश्यकता। हमारे चिंचोली की बात करेंगे अमर शेलके, स्वर्गीय दशरथ शेठ शेलके स्मृति चषक के यशस्वी आयोजक अमर शेठ, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। शुरुआत होगी तीसरे ओवर की पहली गेंद। जड़ में डालने का प्रयास, विकेट कीपर कैलाश के द्वारा हुई गलती, चाहे डॉट बॉल हो सकती थी। अंपायर नितिन पाटिल का इशारा, ये 22 का आता हुआ 1 रनों के साथ छोर बदले दोनों बल्लेबाज ने। स्ट्राइक एंड पर पहुंचेंगे अब बल्लेबाज रोशन केनी। दोनों अंपायर देख सकते हैं, नितिन दोनों की बॉडी काफी ताकतवर है। एक तरफ स्क्वायर लेग अंपायर हमारे मचिंद्र रोडपालकर, जिसे धुम्मा के नाम से दमदार बल्लेबाज छक्के निकलते हैं, जिनके बल्ले से वो बिल्कुल अंपायरिंग की भूमिका में नजर आते हुए। 17 गेंदें बची है और जीतने के लिए 20 की आवश्यकता। ये देखिए लगातार जड़ में डालने का प्रयास, डॉट बॉल की समाप्ति। कुणाल शेल के गेंदबाजी के मार्ग पर है, तेज तर्रार गेंदबाजी के लिए जरूर जाने जाते हैं। पिछले अगर कुछ ओवर की बात करेंगे ना, 2 ओवर, दूसरे ओवर की और ये तीसरे ओवर की शुरुआत काफी जबरदस्त नजर आती हुई गेंदबाज के माध्यम से। प्रेशर में डाला है थोड़ा सा रोशन केनी को, रोशन केनी से बल्ले से चौका तो जरूर आ चुका है। नॉन स्ट्राइक एंड पर आप देख सकते हैं अमित, माफ कीजिएगा, प्रशांत मात्रे अभी भी डटे हुए। जैसे जैसे डॉट बॉल आएगी वैसे वैसे तालियां गूंजेगी चिंचोली टीम के समर्थकों के ओर से, उनके खिलाड़ियों के लिए। और जैसे जैसे चौके छक्के आएंगे वैसे वैसे तालियां बजेगी सुकापुर टीम के समर्थकों के ओर से। ये छोटी गेंद थी, अच्छा खेल लेती है फाइन, और ये लीजिए फाइन लीग को चीरती हुई गेंद सीमा रेखा पार, बल्लेबाज रोशन केनी के बल्ले से ये दूसरा चौका, 4 रन। परवाना केली दुधाची तुझ्याची जाग, परवाना केली दुधाची तुझ्याची जाग। HK Style, HK Style. त्याला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग, त्याला महाराष्ट्राचा राजा शुभा माझा ग। तो धन्यवाद। बेहतरीन चौका बटोरते हुए 4 रनों की मदद से रन संख्या बनी है 22 रन स्कोर कार्ड के ऊपर। अब चाहिए 15 गेंदों में 16 रनों की जरूरत। इस बार भी अंदरूनी किनारा शायद लगा था बल्ले का, विकेट कीपर से हुई गलती और ये गेंद जाती हुई सीमा रेखा पार। बैक टू बैक 2 बाउंड्रीज बैट्समैन रोशन केनी के बल्ले से। धन्यवाद डीजे। बिल्कुल इसी 4 रनों की मदद से रन संख्या बनी है 26। जीतने के लिए अब चाहिए 12 रनों की आवश्यकता। क्या कमाल के ये 2 चौके मिले हैं, खुशनसीब कहूंगा मैं बल्लेबाज, जहां पर अंदरूनी किनारा लगा। इससे पहले बढ़िया खेला था फाइन लेग की तरफ, यानी कि 2 गेंदों के ऊपर 2 बाउंड्रीज आने के बाद अब स्थिति नजर आती हुई मजबूत 11 स्टार सुकापुर टीम की। ये लीजिए डबल माइंडेड थे, स्वीप करूं या कट करूं, पॉइंट के रीजन में डॉट बॉल की समाप्ति होती हुई। 12 रन चाहिए महज इस मुकाबले को जीतने के लिए अंतिम 13 गेंदों में। एक अच्छा ओवर चाहिए अथर्व 11 चिंचोली टीम को, जो इस मुकाबले में कमबैक दिलवा सके। खराब फील्डिंग की वजह से मुकाबले में बिल्कुल परेशानी आ सकती है। इस बार कट किया जरूर, फील्डिंग खराब हुई है वहां पर मेरे ख्याल से खिलाड़ी के द्वारा। 2 पीछे जरूर दौड़ रहे खिलाड़ी, लेकिन अंतिम क्षणों में रोकने में नाकामयाब, और देखते देखते गेंद जाती हुई सीमा रेखा पार, 4। आता माझी सटकली 16 का डोला, 46 की छाती, सीधी बात बोलूं, बातें घुमानी नहीं आती। आता माझी सटकली जिगरा है टाइगर। क्या बात है, स्क्रीन के ऊपर आपने छोटे डांसर को देखा, बढ़िया डांस। बजाओ नितिन, डीजे का समय डांस करने दो उसको भी। 6 में 12 में चाहिए मेरे ख्याल से टोटल 8 रनों की जरूरत है। पिछले साल भी ये लड़का आया था, कमाल का डांस किया था। चल डांस कर। दिलदार मनाचं वाढीव तुमचं, दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा हो कारभार, तुमचं वेगळंच असतोय नामझा।
तो चलिए ड्रिंक्स मैदान में। चलिए छोटू, आप विकेट चौका जाएगा ना तब डीजे बजाएंगे, बिंदास एंजॉय कर। तो बिल्कुल 30 रन, 8 रनों की जरूरत है। बिल्कुल राशिद खान के छोटे भाई ये लगता है मुझे, बिल्कुल काफी एंजॉय लेते हुए फील्डिंग करा। तुरंत 2 रन बटोरे बल्लेबाज ने और इसी 2 रनों की मदद से टीम के बढ़ता हुआ स्कोर है 32। सिर्फ 6 रन की दूरी है। तो मेरे ख्याल से आज रोहित एक टीम सुपर 6 में जरूर क्वालिफाई करनी है। तो मेरे ख्याल से इंतजार करेगी चैतन्येश्वर 11 खुटारी टीम, लेकिन इनके सामने कौन सी टीम आएगी। तो रन बने हैं टोटल स्कोर कार्ड के ऊपर 32। 6 रनों की जरूरत थी। सीधा फील्डर के हाथों में बढ़िया कैच, बल्लेबाज होंगे आउट। अरे पोंदरे आला यो कोपरुली वाला, अरे पोंदरे आला यो कोपरुली वाला, तो कशाचा कम नाही रे, तो कशाचा कम नाही रे। आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे। तो बिल्कुल बल्लेबाज के हुआ पारी का खात्मा, लगता हुआ टोटल झटका क्रमांक ये मेरे ख्याल से चौथा 11 स्टार सुकापुर टीम को। रन और गेंदों के बीच में फासला, अंतिम 10 गेंदें बची है, 6 रनों की आवश्यकता। नए बल्लेबाज कुणाल केनी, स्ट्रॉन्ग बॉडी लैंग्वेज के बल्लेबाज, बल्लेबाजी में शायद दम कम होगा। लेट कट करने की कोशिश, ऑफ स्टंप की लाइन रखी थी, सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट बॉल की समाप्ति। क्या यहां से मैच पलटा जाएगा, जहां पर 9 गेंदों में चाहिए 6 रनों की आवश्यकता। इसी तरह खुटारी विपक्ष मुकाबला नागझरी के बीच में देखने को मिला था और अंतिम हो गए 3 रनों की जरूरत थी ओवरों में, और क्या कमाल की खेल देखने को मिला था। इस बार उठाने की कोशिश, हवा में गेंद जरूर थी, लॉन्ग ऑफ का खिलाड़ी डीप में आकर गेंद को रोके, तब तक 1 रन मुकम्मल। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 33 रन। 5 रनों की आवश्यकता है जीतने के लिए। और मेरे ख्याल से बात करेंगे ना, देखिए रूल्स फॉलो करने हैं। जो प्लेइंग 11 में खिलाड़ी अंपायर से परमिशन लेते हुए आपको मैदान में जाना है। बाकी सपोर्टर है उनसे गुजारिश करती है कि आप यहाँ पर आइए, हमारे मंच आपके लिए खाली है, बाकी वहाँ पर खिलाड़ियों को बैठने दीजिए आप, प्लीज़ आपसे विनती करते हैं। तो चलिए यहाँ पर जीतने के लिए अब 5 रनों की जरूरत है। अंतिम गेंदें बची है मेरे ख्याल से टोटल 8। ये 2 गेंदें अगर डॉट आती है तो शायद अंतिम ओवर तक यह मुकाबला। और आज के सभी मुकाबले में संकेत रफ एंड टफ टक्कर देखिए दोनों भी, सभी टीमों की। राइट आर्म ओवर द विकेट से रोहित तैयार। अच्छा शॉट है, स्क्वायर लेके खिलाड़ी बहुत दूर है। 1 रन तो जरूर मुकम्मल, दूसरे की कोशिश करना जरूर चाहेंगे, जो कि मरा बन सकता था। गुड रनिंग बिटवीन द विकेट, तेज दौड़ लगाई 2 रन पूरे करते हुए। और मैं कहूंगा बल्लेबाज ये सेंसिबल क्रिकेट खेलते हुए रोशन केनी, अच्छा योगदान। 5वें नंबर पर बल्लेबाजी के लिए आए। अभी तक इनके बल्ले से 4 चौके निकले हैं और 18 रनों की ये नाबाद पारी। ये पारी ऐसी नहीं, ये पारी सुकापुर टीम को जीत के दरवाजे दिखाने वाली ये पारी है। और क्या शानदार अभी तक योगदान दिया है। 7 गेंदें जीतने के लिए अब रन चाहिए मेरे ख्याल से 3 रनों की जरूरत है। चलिए फिर से एक बार हल्के हाथों से खेला इस गेंद को। 1 रन तो जरूर मुकम्मल, 6 में अब चाहिए 2 रनों की जरूरत। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी, त्याला ओळखते दुनिया सारी। दादा गोरगरिबांचा वाली, त्याच्या नावाची चर्चा झाली, जे जे संगतीला त्याच्या आली, त्याला ओळखते दुनिया सारी। अरे कोहिनूर हिरा यो चमकून आला, अरे कोहिनूर हिरा तो चमकून आला, या पनवेलची शान आहे रे, रायगड ठाण्याची शान आहे रे, आमच्या रोशन पाटील दादाच्या या नावात दम आहे रे। थँक्यू डीजे। नेक्स्ट मॅच साठी बघा मी सुकापूर क्रिकेट संघाला विनंती करून ठेवतो की पुढच्या वेळेला फक्त तुमच्या 11 खेळाडू स्थिती खेळाडू कक्षामध्ये पाहिजेत याची नोंद घ्या। सर्व रूल्स फॉलो केले सर्व टीमने। तर या मॅचसाठी तुम्हाला आम्ही मुभा देतोय, त्याच्यानंतर होणारी मॅचमध्ये तुम्हाला फक्त इथे 11च खेळाडू असतील याची नोंद घ्या। त्याच्या व्यतिरिक्त जे कोणी प्रेक्षक वगैरे खेळाडू असतील तुम्हाला इथे स्टेज खाली आहे, तुम्ही इथे येऊन बसू शकता प्लीज।
तो सभी टीमों को ये नियम है वो फॉलो करने हैं। चलिए, जब कोई बड़ी टूर्नामेंट होती है रूल्स के हिसाब से कभी कभी होता है 12 रहते हैं, उनके दर्शक रहते हैं, वो बताते हैं अरे उसको मत भेज उसको मत भेज, लेकिन वो 11 खिलाड़ियों का कॉम्बिनेशन होता है ना संदेश, वो बेटर रहता है। लेकिन बीच में उनके दर्शक होते हैं अरे उसको क्यों भेजा, इसको भेजना चाहिए था, तो तालमेल बिगड़ता है और परेशानी होती है। तो चलिए, अब जीतने के लिए 6 गेंदों में चाहिए 2 की आवश्यकता। पिछले मुकाबले में 3 चाहिए थे, यहाँ 2 चाहिए, लेकिन बल्लेबाज रोशन केनी है, सेट है, निगाहें जिनकी बनी हुई है और आसान भी नहीं है कैलाश टुकरे को कि इन्हें डॉट गेंदें निकालना। लेकिन कैलाश का अनुभव अब काम आएगा, क्योंकि उसराई गावदेवी चषक उसरली में खेली गई थी नाइट प्रतियोगिता में, रनर अप बनी थी चिंचौली टीम और मैन ऑफ द सीरीज इलेक्ट्रिकल 2 व्हीलर देकर नवाजा गया था इस खिलाड़ी को। 6 चाहिए, 2 रोशन है, सामने गेंदबाज कैलाश। स्वीप किया, मुकाबले को किया फिनिश, डीप लॉन्ग लेग की तरफ गेंद जाती हुई सीमा पार और इस मुकाबले को जीत लिया 11 स्टार सुकापुर टीम। हार्दिक हार्दिक अभिनंदन एंड हार्ड लक टीम अथर्व एंटरप्राइजेस 11 चिंचवली टीम। लाईनअप करून दोन्ही संघ मैदानातून चिंचवली आपण बाहेर या आणि लाईनअप करून मैदानात जा आपण 11 स्टार क्रिकेट संघ सुकापुर, अभिनंदन। हम क्यों डरे यहाँ के हम सिकंदर, चाहे तो रख ले सबको अपनी जेब के अंदर, और हमसे बच के रहना बेटा। तर या सामन्याचा सामनावीर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील साथी गुणलेखक। ज्या पद्धतीनं रोशन केनी याने धावा बनवल्या, कारण याचं कारण एक ॲक्च्युली संदेश लो स्कोरच्या मॅचमध्ये गोलंदाजाला जास्त प्राधान्य दिलं जातं, परंतु धावा चेस करत असताना सुरुवाती षटकामध्ये 3 गडी गमावले होते आणि थोडीशी पडझड चालू होती 11 स्टार सुकापूर क्रिकेट संघाची, परंतु त्याच्यानंतर डावाला सावरलं तो फलंदाज ठरलाय सामनावीर रोशन केनी। तब्बल 10 चेंडू फेस केलेत, 5 चौकार आणि 23 धाव्यांची अफलातून केली त्यांनी साकारली। तर रोशन यावं हे पारितोषिक घेण्यासाठी हार्डलकचा अथर्व एंटरप्राइजेस 11 चिंचवली क्रिकेट संघ पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतो या स्पर्धेच्या वतीनं, आणि पुढच्या स्पर्धेमध्ये तुमच्या वतीनं चांगली कामगिरी हो। तर खऱ्या अर्थाने विचार केला तर रामदास फडके स्मृती चषक 2023 18 ते 22 जानेवारी 1 लाखाची भव्य दिव्य स्पर्धा आणि प्रथम पारितोषिक 1 लाख अर्थातच मोरबे या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल, ते म्हणजेच मोरबे क्रिकेट संघाच्या माध्यमातून। आणि या